गावड. तर गावडसाठी बक्षीस लागलेलं आहे. विलेक्स मनाचे यांच्याकडून बक्षीस लागलेलं आहे. हॅट्रिक घ्या, 500 रुपये कमवा. विजय गावड विलेक्स मनाचे यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे विजय गावडसाठी. चला घाई करा. पंच आता टायमिंग दिलेला आहे 20 मिनिटाच्या आत तुमचे षटक ऑन द वे आणि टायमर लावलेला आहे इथे लाईव्हवाल्यांनी. अतिशय चांगला चेंडू आणि इथे 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटक हाताला यायचे. लक्षात ठेवा 20 मिनिटामध्ये टायमर ऑन झालेला आहे आणि 20 मिनिटाच्या आत तुम्ही षटक कंपल्सरी. अतिशय चांगला फटका लेग साईड तडवला चेंडू हा येतोय. थँक्यू डूजे. चला बघा षटकार दुसऱ्या चेंडूवरती षटकार ठोकलाय फलंदाज रोहन यांनी. पुन्हा एकदा बघा बॅक टू बॅक षटकार. नमकडून सुद्धा बक्षीस आलेलं आहे. तिसरा षटकार मारला तर नक्की तुम्हाला आता 200 रुपयाचा मानकरी ठरू शकतो. चला एखादा एक षटकार मारा 200 रुपयाचा मानकरी ठरा. चला जास्त नो मीटिंग्स करा. जर विकेट घेतली गावडनी या चेंडूवरती तर अजय काले यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. आणि वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या पोचले गेले ती 14 धावा. नक्कीच 2 चेंडू पुरेपूर फायदा उठवला फलंदाजांनी. आणि नक्कीच पुन्हा एकदा लेग साईडला चढवला चेंडू हा येतोय. जे नक्कीच. चला षटकाराला 200 रुपये लागलेले आहेत. या षटकावरती चेंडूवर षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक आहे फलंदाजाला. आणि नक्कीच इथे झेल होऊ शकतो. हरेश स्वतः जात झेलच्या खाली आणि हरेश आणि झेल पकडला. थँक्यू डीजे. अतिशय चांगला चेंडू चांगला झेल पकडला गेला. हरेश डगले संघाचे कर्णधार चेंडू झाले ते 5 चेंडू धावसंख्या पोचली गेली ती 18. अप्रतिम फलंदाजी केली. 17 धावांची योगदान दिले आपल्या संघासाठी. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू 16 धावा पटकावल्या गेल्या. चला षटक संपलेला आहे. 1 षटकांतर 1 गडी बाद. श्री सिद्धिविनायक संघाची धावसंख्या झाली ती 18.
नक्कीच पहिलं षटक खूपच महागडं ठरलंय. 18 धावांचा आलेला आहे आणि गोलंदाजी आलेला ते भरत रावते. पुन्हा एकदा खोलवर चेंडू, नक्की झेल होऊ शकतो इथे आणि 1 चौक. संतोष सोनावणे मेजर अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे. तर संतोष सोनावणे मेजर आपण इकडे मंचावरती यायचं आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू, चांगला प्रहार केलेला. एक धाव तर निश्चितच पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरली. धावसंख्या पोचली गेली ती 24. विजय गावड यांचे फॅन आहेत ते सोनावणे मेजर. नक्की त्यांच्या बाजूलाच उभे आहेत. आणि दुसऱ्या साईडला विकास फरेल, ते सुद्धा फॅन आहेत, ते सुद्धा बाजूला उभे आहेत. आणि जोरदार माझा प्रयत्न, जोरदार अशी अपील आणि एकच धाव. धावसंख्या पोचली गेली आहे ती 25. नक्कीच गेल्या वर्षी विजय गावने एक ग्राउंड डाय मारले होते झेलसाठी. आणि ओव्हरपिच चेंडू आणि पुरेपूर फायदा उठवलाय. नक्कीच ओव्हरपिच चेंडू आणि पुरेपूर फायदा उठवतात फलंदाज नितेश. आणि त्रिफळाची चेंडू झालेत ते 5 चेंडू झालेले. शेवटचा चेंडू आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 31. अतिशय चांगल्याची फलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा केलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. चांगलं षटक हाताळलं आहे भरत यांनी. आतापर्यंत 13 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये आणि गडी बाद केलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण विजय यांचं. आणि निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पोचली गेली आहे ती 2 षटकानंतर श्री सिद्धिविनायक या संघाची 33. ते वीरेन गोलंदाज आहेत ते वीरेन. वैयक्तिक पहिलं षटक संघाकडून तिसरं षटक येत आहेत. पहिला चेंडू शॉर्टपिच, जोरदार अशी अपील
आणि अपील पूर्णपणे फेटाळले पंच मेहुल करडे सरांनी. अतिशय चांगला प्रहार आहे भरत यांच्याकडे आणि भरत कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. नक्कीच भरत यांनी अप्रतिम झेल पकडला गेला भरत यांनी. आणि नाही संघाचे कर्णधार जातात ते अश्विन. अप्रतिम 2 चेंडू हाताला आता पत्ता विरेन यांनी. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडूची गडी बाद. आता हार्ड फलंदाज ते अश्विन. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केला लेग साईडला. एक धाव निश्चितपणे दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि अप्रतिम फेकी, एकच धाव. नक्कीच एक धाव. धावसंख्या पोचली गेली ती 34. आता परत चांगलं 3 चेंडू हाताळल्यात. ते चांगला चेंडू, पुन्हा एकदा चांगला चेंडू. अरे नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. इथे 2 धाव रोखल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या पोचली गेली ती 36. चांगले षटक हाताळतात. खूपच चांगले 4 चेंडू हाताळले गेलेत. आता परत 4 चेंडू म्हणजे 3 धावा दिलेल्या आहेत. नक्कीच फुल टच चेंडू आणि पुरेपूर फायदा उठवला फलंदाज. आणि जे नक्कीच धावसंख्या पोचली गेली आहे ती 40 या धावसंख्यावरती. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू. नक्कीच मोठा प्रहार झेल होऊ शकतो इकडे. आणि झेल सुटलेला आहे. आणि गडी बाद. चला नवीन फलंदाज गेलाय तो कृष्णा. तर धावसंख्या झाली ती 3 षटकानंतर 42. शेवटचा षटक, अंतिम षटक.
आणि गोलंदाजीला येतात ते सनी. धावसंख्या झाली ती 42. आणि उंचावून तळला पहिला चेंडू, षटकार. पुन्हा एकदा उंचावून चेंडू, पुन्हा एकदा झेल होऊ शकतो. रोहित आणि झेल सुटलेला आहे तिकडे. निश्चितच 2 धावा आणि धावसंख्या पोचली गेली ती 50 धावा. 4 चेंडू 60 धावा, 5 धावा, 65 धावा सुद्धा चेस होतात. शेवटचे 4 चेंडू आहेत आणि कृष्णा फलंदाजी चांगली करत आहे. पुन्हा एकदा लेक्सन चेंडू नक्की झेल होतो भरतकडे आणि भरत कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. चला नवीन फलंदाज विवेक, शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये किती धावा करतात बघूया. त्याला सनी यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिला चेंडू षटकार खाला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू गडी बाद. चांगला कमबॅक करतात. पुन्हा एकदा खोलवर चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे. भरत जाते चेंडू गेला, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या पोचली गेली ती 52. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रहार केला, हा येतोय चौकार. म्हणजे तर शेवटचा चेंडू चांगला प्रहार केला व फलंदाज आहे नी नक्कीच पंचांचा इशारा वाईट. आणखीन 2 धावा, धावसंख्या पोचली गेली आहे ती 58 धावा. 58 धावा पटकावलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा करतात. आणि अश्विन यांच्या बॅट मधून निघाला येतोय
चला थँक्यू डीजे. चला सामना जिंकण्यासाठी चला 65 धावांचा आउट आहे. 20 मिनिटांमध्ये सामना संपवलेला आहे आणि 65 धावा करायच्या आणि मैदानामध्ये 70-80 धावा सुद्धा चेस होतात. फक्त फलंदाजी करायची आहे फलंदाजांना. चला सलामी जोडी उतरायची आहे. नक्कीच नक्की. चला काही करायचे आहे फलंदाजांनी. सामना जिंकण्यासाठी 24 चेंडू 65 धावा. तर 24 चेंडू 65 धावा करायचे आहेत आणि नक्कीच फलंदाजी आहे मुलगाव चॅलेंजर्स संघाकडे. अप्रतिम फलंदाज आहेत. चला अमर संघाचा कर्णधार जिथे कुठे असेल त्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. अमर ऑलराऊंडर संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. अमर संघाचा कर्णधार इकडे या. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. गोलंदाजीला नितेश. बघा 24 चेंडू 65 धावा होतात की नाही. अरे कालच्या दिवसामध्ये 60 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. आणि त्रिफळा चीत उडवलेला आहे. पहिल्या चेंडूवरती गाडी बाद. नक्कीच गाडी बाद झालेला आहे. चला 3 षटकारासाठी बक्षीस आलेलं आहे. जयेश कडून 500 रुपये. विजय गावडला. अतिशय चांगला चेंडू. स्लोवर चेंडू हाताला गेला आणि चेंडू समजला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बघा बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी नितेश यांची. पहिल्या चेंडू गाडी बाद. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. नक्की 3 चेंडू निर्धाव बॅक टू बॅक. आणि नक्की उंचान तळाला चेंडू. बघूया झेल होतो का. आणि गाडी बाद.
थँक्यू तुझे. बघा 5 चेंडू हाताळले गेले, 2 गडी बाद केले. शेवटचा चेंडू आहे बघा, निर्धाव षटक होते का? तर शेवटचा चेंडू आहे. उलटा चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आणि अतिशय चांगलं असं षटक हाताळलं गेलं. 1 धाव दिली, 2 गडी बाद केले. पहिल्या षटकामध्ये 1 धाव 2 गडी बाद. मुलगाव चॅलेंजर्स संघ. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी. त्याला षटकारसाठी बक्षीस आहे इकडे सनीसाठी. मग कालचा सामना होता अप्रतिम. 30 धावा सुद्धा एका षटकामध्ये मारण्याचा प्रयत्न केला. 28 धावा पटकावल्या. म्हणजे कोणी हार मानू नका. शेवटचा चेंडू परत. त्याला गोलंदाजीला गोलंदाज आहेत अनुस. खराब चेंडूचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त धावसंख्या एकीने पुढे सध्या धावसंख्या पोचली गेली ती 2. पुन्हा एकदा लेग साईन तेवढा चेंडू नक्कीच झेल होऊ शकतो आणि गडी बाद. नक्कीच गडी बाद झालेले ते सनी. नवीन फलंदाज गेला विजय. विजय हरेश यांना सुद्धा स्ट्राईक भेटलेली नाहीये. हरेश यांनी गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. हरेश डगले. पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा धावसंख्या पोचली गेली ती 3. कारण हाणामारीचं षटक आहेत. कारण 65 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा जोरदार. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. आणि बॅक टू बॅक वाईट चेंडू हाताळत आहेत गोलंदाज अनुष. धावसंख्या पोचली गेली ती 4. बघूया आजच्या दिवसामध्ये कुठला संघ सुपर 4 मध्ये प्रवेश केला जाईल. पहिल्या दिवशी प्रवेश केला गेला बेनापट्टी बॉईज. दुसऱ्या दिवशी प्रवेश केला NCC नायगाव. आज तिसरा दिवस आहे स्पर्धेचा. आणि नक्कीच 1 धाव. अरे दर्शविता लोक मला स्ट्राईक घ्यायचे आहे कारण मी मॅच विन करू शकतो. त्यांच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. गेल्या मॅचला 12 चेंडूमध्ये 33 धावा पटकावल्या होत्या. तर तशीच फलंदाजी त्यांना आता करायची आहे या सामन्यामध्ये सुद्धा. धावसंख्या पोचली गेली ती 5. आणि नक्कीच 2च चेंडू झाल्यात दुसऱ्या षटकातील. नक्कीच चांगला चेंडू. भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळला गेला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू यष्टकच्या हातामध्ये. नक्कीच मुलगाव संघाला सामना जिंकायचा असेल तर नक्कीच मोठे प्रहार करायचे आहेत.
पुन्हा शॉर्ट पिच चेंडू चांगला मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा निर्धाव चेंडू. खूपच आता परत षटक हाताळतात दोन्ही गोलंदाज. अतिशय चांगला फटका हरेश यांच्या बॅटमधून निघालेला आहे. नक्कीच चांगला प्रहार हरेश यांच्या बॅट. हॅलो, पुन्हा एकदा चांगला प्रहार लेग साईड तळाला चेंडू. आणि निश्चित 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 3 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 2 षटकानंतर 14 धावा. 2 षटकानंतर मुलगाव चॅलेंजर्स संघाची धावसंख्या झाली ती 14. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 51 धावांची गरज. आता सुद्धा ना हरेश यांना नक्कीच मोठी फलंदाजी करायला होऊ शकतात या मैदानामध्ये. आणि हरेशकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. 12 चेंडू 51 धावा. पहिल्या षटकामध्ये 1 धाव आली गेली. पहिल्या षटकामध्ये कम से कम 15 धावा सुद्धा यायला होत्या कारण रन रेट होता 15च्या सरासरी मला सामना जिंकायचा होता. अत्य चांगला प्रहार हरेशांच्या बॅटमधून निघालेला आणि हा येतोय चौकार. नक्कीच चौकार. पुन्हा शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केला. चांगलं क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिडॉनला एकच धाव आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 19. नक्कीच भरत रावते पहिल्या चेंडूमध्ये गडी बाद झाला. पहिल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती आणि यांना त्या सामन्यामध्ये त्यांना राहणं गरजेचं होतं. पण पहिल्या चेंडूमध्ये त्रिफळा चित केलं गोलंदाजांनी. पुन्हा चांगला खोलवरचा चेंडू आणि नक्की इथे गडी बाद झाला असता. आणि पुन्हा एकच धाव. धावसंख्या पोचली गेली ती 20. म्हणजे 45 धावांची गरज आहे. नक्की 2-3 फटके मोठे खेळायचे आहेत हरेश यांना. पुन्हा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव. नक्कीच कमबॅक करतात श्री सिद्धिविनायक संघ गोलंदाजीमध्ये. कारण धावा सुद्धा 65 धावांचं आव्हान ठेवलंय सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि हवे श्रेयांच्या बॅटमधून निघालेला षटकार. नक्कीच हरेश हे हार मानत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत मी फलंदाजी करणार. आणि पहिल्या षटकामध्ये त्यांना खेळायला सुद्धा मिळाला नाही पहिली ओव्हर.
आणि पुन्हा एकदा उंचावून तडवला चेंडू आणि गाडी बाद. तर धावसंख्या पोचली गेली ती 26 धावा आता परत झालेल्या आहेत. चला धावसंख्या झाली 26 धावा पाहिजे त्या. चला 6 चेंडू 39 धावांची गरज. 6 चेंडू 39. गोलंदाजीला बघा कुठला गोलंदाज येतो. गोलंदाज गणेश. नक्कीच हरेश आणि चांगली फलंदाजी करत होता. तर 6 चेंडू 39 धावा म्हणजे नक्कीच सामना विजय दिशेने आहे तो श्री सिद्धिविनायक. पण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काही होऊ शकते. आणि स्ट्राईकला विजय. पहिला चेंडू शॉर्ट पिच जोदा माझ्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव. खूपच चांगला चेंडू गणेश यांचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू जोदा माझ्या प्रयत्नामध्ये स्वतः गोलंदाज गाडी बाद. नवीन फलंदाज गेला वीरेन. शेवटचे 4 चेंडू आहेत आणि नक्कीच सामना विजय दिशेने गेला तो श्री सिद्धिविनायक संघ. यानंतर ड्रॉ होईल. चिठ्ठ्या ड्रॉ बघू कुठल्या संघाला बाय मिळते आणि क्वालिफायरचा राऊंड खेळला जाईल. पुन्हा फुलटा चेंडू चांगला प्रहार केलेला आहे. नक्कीच एक धाव. शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक. अतिशय चांगला रोहित यांच्या बॅटहून आलेला फटका षटकार. ते लेट उतरले गेले मैदानामध्ये. रोहित हे आक्रमक फलंदाज आहे, अनेकदा सामने जिंकून दिलेले मुलगाव चॅलेंजर्स संघाला. पुन्हा एकदा जोधा मायाच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. नक्की धावसंख्या पोचली गेली ती 33. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोधा मायाचा प्रयत्न. 55 इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली गेली ती 34. शेवटचा चेंडू आहे 4थ्या षटकातील. आणि निर्धाव चेंडू आणि संघ विजयी झाला आहे तो श्री सिद्धिविनायक संघ. विजय संघाचं अभिनंदन. चला श्री सिद्धिविनायक संघाचा कर्णधार इकडे यायचा आहे.